एमपीएससीचे विद्यार्थी आहेत इथं, कृषी विभागातील ज्यांनी परीक्षा दिल्यात ते विद्यार्थी आहेत इथे. ते विद्यार्थी गेले अनेक दिवस त्यांचं निवेदन वेगवेगळ्या आमदार महोदय, मंत्री महोदयांना देतात. परवा दिवशी त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भातलं निवेदन साहित्य परिषदेच्या कार्यालयात जेव्हा मुख्यमंत्री साहेब आले तेव्हा दिलंय. त्यानंतर लगेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले की एमपीएससीतील विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा एकत्र येतात, कृषी अधिकाऱ्यांच्या ज्या परीक्षा झाल्यात त्याच्या 298 ज्या जागा आहेत त्याचं नोटिफिकेशन काढायचे. परवा दिवशी हे आम्हाला कळल्यानंतर मी स्वतः या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो शुक्रवारी, आणि त्यानंतर ही फाईल आयोगाकडे लगेच सादर झाली. विद्यार्थ्यांच्या पाठीशी महायुती पूर्ण सरकार आहे. विद्यार्थ्यांनी कुठेही आंदोलन करू नये. त्यांनी आमच्याशी चर्चा करून सकारात्मक आहे. या शासनाने जेवढे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत निर्णय घेतलेत हे आधी कधीच झालेले नाहीत. एवढे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय, जागा वाढवणे असेल, त्यांचे विविध प्रश्न या सरकारने त्वरित मार्गी लावलेत. या संदर्भात मी विद्यार्थी प्रतिनिधींशी यांच्या भेटायला आलो. हे इथं जमलेत हे कळल्यानंतर मी लगेच इथं भेटायला आलो. त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा केलेला अधिकाऱ्यांशी संवाद काय झाला तो त्यांना सांगितला. विद्यार्थी सकारात्मक आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांना शिक्षण घ्यायचंय पुढे भविष्यात, त्यांना अधिकारी बनायचे, देशाचा विकास करण्यासाठी, देशातील देश घडवण्यासाठी एक चांगलं काम करायचंय. असं या विद्यार्थ्यांशी माझी सगळ्यांची चर्चा झाली. आणि यानंतर उद्या आम्ही परत एकदा आयोगाशी संपर्क करू. गरज पडली तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आयोगाच्या कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला घेऊन जाणार. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महायुती सरकार सगळ्या योजना काढते, सगळ्या बाबतीमध्ये सूचना भारत करायला जाते. विद्येचं माहेरघर म्हणून शिक्षणाची ओळख, आणि अशातच सगळ्या विद्यार्थी आहेत त्यांना अशी रस्त्यावरती उतरून आंदोलन करायची वेळ ते सरकारचं फेल्युअर आहे. हे सरकारचं फेल्युअर नाहीये. 2 परीक्षा एकत्रित येतात आणि कृषी विभागाच्या परीक्षांच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे, एमपीएससी आयोग ही स्वायत्त संस्था आहे. ही स्वायत्त संस्था आहे. यांचे अध्यक्ष वेगळे, त्यांना यांचे अधिकार असतात. यात कुठेही राजकीय हस्तक्षेप नाही या संस्थेमध्ये. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी 18 तास ते काम करतात. त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्या संदर्भात लगेच अधिकाऱ्यांना त्या संदर्भात चर्चा करून निर्देश दिले. ठीक आहे, थँक्यू. आणखी एक मुद्दा होता विद्यार्थ्यांच्या फेलोशिप संदर्भातला, तर त्याच्यावरती अजून एक सरकार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती गांभीर्यपूर्वक प्रश्न सोडवण्याच्या मागे आहे. हेही प्रश्न सोडवतील. आज जे विद्यार्थ्यांचे प्रमुख प्रश्न आहेत एमपीएससीच्या हे सोडवण्यासाठी उद्या आम्ही आयोगाकडे जाऊ आणि आयोगाकडनं ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय